नमस्कार मैत्रिणींनो, माही आरीवर्क फॅशन मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती असेल की लास्ट व्हिडिओमध्ये आपण कट वर्क कशा प्रकारे केलं हे बघितलं, हे शिकलो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेट वर्क कशा प्रकारे करायचं, नेट वरती नेट कशा अटॅच करायचं ब्लाउजला, आज आपण हे शिकणार आहोत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपण नेटवर्क करण्यासाठी कटरचा वापर करणार आहोत, सुईचा वापर करणार आहोत। तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नेट असेल तर तुम्ही ती घेऊ शकता, किंवा ब्लाउजवर करत आहात तर ब्लाउजसाठी मॅच होणारी आपण नेट यूज करणार आहोत। त्यानंतर डबल स्टिच आणि क्रिस क्रॉस करण्यासाठी आपण जरी थ्रेडचा वापर करणार आहोत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी जरी थ्रेड घेतलेला आहे। जरी थ्रेडला आपण गाठ कशी मारायची आहे तर आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहेत 2 ते 3 वेळा। राऊंड झाल्यावरती याला गोल फिरवून घ्यायचे आहे, गोल फिरवून घ्यायचे आहे। फिरवल्याच्या नंतर आपल्याला याला गाठ मारून घ्यायची। गाठ मारून झाल्यावर जो उरलेला जो पोर्शन आहे वरचा, तो त्याला आपल्याला कटरच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की मी कटरच्या साहाय्याने कापून घेतलेला आहे याला। तर आपल्याला नेट रिंग वरती कशा प्रकारे अटॅच करायचं आहे मैत्रिणींनो, तर रिंग आपण ही आपली रिंग जी आहे ती सरळ दिशेने ठेवलेली आहे, तर या रिंगला आपल्याला उलट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की रिंगला मी उलट करून घेतलं आहे। उलट दिशेने आपल्याला रिंगला ठेवून घ्यायचं आहे नेटला। तर आपण नेटला मैत्रिणींनो रिंग ठेवल्याच्या नंतर उलट्या दिशेने आपण त्याच्यावरती नेट ठेवलेला आहे। तर नेट ठेवल्याच्या नंतर ह्याला अटॅच कसं करायचं आहे, तर आपल्याला बॉल टाचणी आपण घेतलेली आहे। बॉल टाचणीने आपण ही नेटला लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की आपण प्रत्येक साइडने नेट अटॅच करून घेतलेली आहे। आता आपण नेट ह्याला फिक्स करून घेतलेला आहे टाचणी लावून। तर आपल्याला ह्याला परत सरळ दिशेने करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, तर मी ह्या साइडला पूर्णपणे माझी जी नेट आहे ती लावून घेतलेली आहे। तर जो तुम्हाला शेप हवा असेल आपण सरळ दिशेने ड्रॉ करून, दिसत नाही का घंटा, सरळ दिशेने तुम्हाला मैत्रिणींनो जी डिझाईन क्रिएट करायची आहे तुम्ही करू शकता। तर मी इकडे हार्ट शेपची डिझाईन घेतलेली आहे ड्रॉ करून पेनाने। तर ह्याला मैत्रिणींनो मी इकडे हार्ट शेपची डिझाईन घेतलेली आहे। हार्ट शेपची डिझाईन मी इकडे घेतलेली आहे मैत्रिणींनो। तर त्यानंतर आपण त्याला जो शेप तुम्ही घेतलेला आहे त्याला आपल्याला चेन स्टिच करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो लक्षात ठेवा की तुम्ही खाली नेट लावलेला आहे, तर नेट सोबतच आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे। खालून पूर्णपणे आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे। तर चेन स्टिच करताना मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थितरित्या यायला हवी, तरच ते सुंदर प्रकारे दिसून येईल। तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शेप घेऊ शकता। हार्ट शेप आहे, टेम्पल शेप आहे, तुम्हाला राऊंड शेप आहे, तुम्हाला जो शेप मैत्रिणींनो आवडतो तो शेप तुम्ही घेऊ शकता। तर मी इकडे हार्ट शेपचा डिझाईन क्रिएट केलेला आहे। ब्लाउजवर लावताना मैत्रिणी लक्षात ठेवा की तुम्हाला बॅक साईडला जी तुम्ही नेट वापरणार आहात ब्लाउजवरती, तर तुम्हाला तिला पिनअप करायची गरज नसते, ती तुम्ही डायरेक्ट रिंगला सुद्धा अटॅच करू शकता।
बिकॉज आपल्याला जी आपण नेट वापरतो ती मिनिमम अर्धा मीटरची नेट तरी बॅक साईडला वापरतोच, त्यामुळे तिला पिनअप करायची गरज नसते. ती मोठी असल्यामुळे ती तुमच्या रिंगमध्ये व्यवस्थितपणे अटॅच होऊन जाते. मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये मी डबल स्टिच आणि क्रिस क्रॉस करण्यासाठी 24 नंबरच्या सुईचा वापर केलेला आहे. अर्धा हार्ट कंप्लीट झालेला आहे चेन स्टिच करून. मी दुसऱ्या साईडने पण डबल आता चेन स्टिच करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की आता खाली आपण नेट लावलेली आहे, तर नेट सोबतच आपल्याला पूर्णपणे ती स्टिच घ्यायची आहे. म्हणजे नेटला चिटकूनच पूर्णपणे चेन स्टिच करून घ्यायची आपल्याला. चेन स्टिच करताना मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण चेन स्टिच करतो तर त्याची प्रत्येक चेन ही व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आलीच यायला हवी, तरच ती व्यवस्थितरित्या सुंदरपणे दिसून येते. तुमची एक स्टिच लहान मोठी होत असेल तर त्याची फिनिशिंग व्यवस्थितपणे दिसणार नाही. तर प्रयत्न करा की जी फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही चेन स्टिचची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची चेन स्टिच व्यवस्थितरित्या दिसून येईल. तुम्ही बघू शकता की जो हार्ट शेप मी रेडी केलेला आहे तो ऑलमोस्ट पूर्ण होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की आपण चेन स्टिच आता कंप्लीट करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली आता मैत्रिणींनो की चेन स्टिच आपली व्यवस्थितरित्या कंप्लीट करून झालेली आहे. तर त्याच्या बाजूनेच आपण आता दुसरी चेन स्टिच घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की मी लॉक नाही केलेला आहे. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा चेन स्टिच करतो तर 2 चेन मध्ये गॅप झाला नाही पाहिजे. तर गॅप झाला तर आपल्याला क्रिस क्रॉस करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जो मधला जो कपडा असतो तो दिसून येतो. तर कपडा न दिसण्याकरता आपल्याला जी चेन स्टिच आहे तुम्ही बघू शकता, त्याची फिनिशिंग हे बघू शकता की व्यवस्थितरित्या एकमेकांना जी दोन्ही चेन स्टिच आहे ती चिटकूनच आपल्याला करायची आहे. तर तुमची फिनिशिंग व्यवस्थित असेल तरच ते खूप सुंदररित्या दिसतं. आपलं चेन स्टिच करून अर्धा हार्ट कंप्लीट होत आलेला आहे. तुम्ही मैत्रिणी कोणत्याही ब्लाऊजवरती नेटवर्क करत आहात किंवा नेटची डिझाईन्स करत आहात तर एकदम काळजीपूर्वक करा. तुम्ही बघू शकता की आपला चेन स्टिच करून दुसरी जी चेन स्टिच आहे तिचं आपलं व्यवस्थितपणे फिनिशिंग कशा प्रकारे येत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहात मला लाईक कमेंट करायला विसरू नका. मी ही व्हिडिओ डोंबिवलीतनं बनवत आहे आणि आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत डोंबिवलीमध्ये. तुम्हाला जर जॉईन करायची तुम्ही जॉईन करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. क्लासेसमध्ये आपल्या थ्रेडवर्क पासून 3D 5D वर्क हे शिकवले जातात. पिकॉक ब्लाउज आहे, लक्ष्मीचा ब्लाउज आहे, सिल्क थ्रेड आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे. त्या व्यतिरिक्त आपण फॅब्रिक पेंटिंगही शिकवतो. तर तुम्हाला किंवा मैत्रिणी तुम्हाला मटेरियल सुद्धा हवे असेल होलसेल या
होलसेल किंवा रिटेलमध्ये, तर तेव्हा सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता. आपल्याकडे मटेरियल सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपली चेन स्टिच जी आहे ती आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे. आणि मैत्रीण, तुम्ही आरी वर्क कधीपासून करता मला कळवा नक्की कमेंटमध्ये. तुम्ही बघू शकता की आता आपली चेन स्टिच व्यवस्थितरित्या आलेली आहे. त्याची फिनिशिंगही तुम्ही बघू शकता. मैत्रीण, आरी वर्क करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे की आपलं जे चेन स्टिच आहे ते जर व्यवस्थित, त्याची फिनिशिंगही जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. बीट्स लावतानाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर प्रयत्न करा की तुमची जी चेन स्टिचची फिनिशिंग आहे ती सुंदररित्या यावी. तर तुम्ही वेगवेगळे पॅचेस पण बनवू शकता. तुम्ही बघू शकता की मी आता जो हार्ट आहे तो आपला कंप्लीट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की दोन्ही चेन स्टिच किती व्यवस्थितरित्या एका फिनिशिंगमध्ये, एका साईजमध्ये आल्यामुळे ते खूप सुंदर दिसत आहे. आता माझी चेन स्टिच इकडे आता मी कंप्लीट करून झालेली आहे. चेन स्टिच कंप्लीट केल्यावरती मैत्रीण तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचे काही लॉक करायचं नाही आहे. तर आपल्याला कधीही क्रिसक्रॉस करताना, म्हणजे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा कट करत असतो किंवा कटिंगचं किंवा पॅच बनवत असतो, तर आपल्याला कोणतीही गोष्ट करताना क्रिसक्रॉस करणं गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचं कट करू शकत नाही. तर क्रिसक्रॉस कशा प्रकारे करायचं मैत्रिणींनो, हा जो शेवटचा थ्रेड आहे तो मी घेतलेला आहे. त्यानुसार आता आपण एक स्टिच मधल्या भागात करणार आहोत आणि एक स्टिच आपण बाहेरच्या भागात घेणार आहोत. एक स्टिच मधल्या भागात घेणार आहोत, एक स्टिच बाहेरच्या भागात घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की सुंदररित्या आपलं क्रिसक्रॉस पण आलेलं आहे. मेन मैत्रीण, क्रिसक्रॉस करणं, काहींचा क्वेश्चन असतो की क्रिसक्रॉस का करावं, म्हणजे त्याचा वापर काय. जर आपण चेन स्टिच करतोच आहे तर आपण त्या पॅचला तर कट करू शकतो, मग क्रिसक्रॉस कशासाठी. तर मैत्रिणी, क्रिसक्रॉस यासाठी केलं जातं की आपण जे स्टिच केलेले असतात, जेव्हा आपण कधी त्याला कट करतो किंवा पॅचेस वगैरे त्याचे बनवतो, तर काय होतं, आपण जेव्हा ते कटिंगला करतो तेव्हा त्याचा एकही थ्रेड जरी तुम्ही कट झाला चुकून तुमच्याकडनं, तर तो ओपन होऊन जातो. त्याची जी फिनिशिंग आहे ती दिसत नाही. आता एक्झाम्पल घ्या की तुम्ही कमळाचा पॅच बनवता आहात आणि तो पूर्णपणे तुम्ही रेडी करून झालाय आणि त्याला कटिंग केल्यानंतर तुमची थ्रेड सुटली, तर एक थ्रेड जरी तुमचा सुटला तर तुमचा तो पॅच बरोबर दिसणार नाही, त्याचा कपडा बाजूला दिसतो. त्यामुळे मैत्रिणी, प्रयत्न करा की प्रत्येक गोष्टीला क्रिसक्रॉस करणं हे कंपल्सरी असतं. तुम्ही 3D किंवा 5D मोराचंही तुम्हाला माहिती असेल, तर मोराचे जे पाकळ्या बनवल्या जातात तर त्याला पण प्रत्येक पाकळीला डबल स्टिच आणि क्रिसक्रॉस हे केलंच जातं आणि कंपल्सरी त्यांना करणं गरजेचंच आहे. कारण क्रिसक्रॉस केल्यावर नंतर जी कटिंग करायची फिनिशिंग आहे ती खूप सुंदररित्या दिसून येते. आणि मैत्रिणी, काही जणी काय करतात की क्रिसक्रॉस करायचं तर लांब लांब क्रिसक्रॉस करतात. तर लक्षात ठेवा, लांब लांब कधीही क्रिसक्रॉस करू नये, जवळच करावं. थोडासा डिस्टन्सवरच क्रिसक्रॉस व्यवस्थितपणे करावं, तर त्याची फिनिशिंग तुमची सुंदररित्या दिसून येणार. तुम्ही बघू शकता की मी अर्धा हार्ट आपला क्रिसक्रॉस करून कंप्लीट झालेला आहे. एक स्टिच आपल्याला मधल्या भागाला घ्यायची आहे, एक स्टिच बाहेरच्या भागाला घ्यायची आहे. एक स्टिच मधल्या भागाला घ्यायची आहे, एक स्टिच बाहेरच्या भागात घेतलेली आहे. आपण अशा रीते आपण पूर्णपणे डबल स्टिच करून क्रिसक्रॉस पूर्णपणे केलेला आहे. अर्धा तुम्ही बघू शकता की अर्धा जो हार्टचा शेप आहे तो आपला क्रिसक्रॉस करून पूर्णपणे झालेला आहे. व्यवस्थितपणे मी आता क्रिसक्रॉस करून घेतलेला आहे. मैत्रिणी, तुम्ही बघू शकता की जेव्हापासून मी चेन स्टिच स्टार्ट केलेली आहे तेव्हापासून मी कोणत्याही प्रकारचं लॉक केलेलं नाही आहे. पहिली जी चेन स्टिच घेतलेली आहे ती चेन स्टिच घेतल्याच्या नंतर मी लगेच दुसरी चेन स्टिच कंटिन्यू केलेली आहे. दुसरी चेन स्टिच कंटिन्यू झाल्यावरती मी जी क्रिसक्रॉसची प्रोसेस आहे तीही त्याच्यासोबतच मी कंटिन्यू केलेली आहे. तर मी कोणत्याच प्रकारचं त्याला लॉक केला नाही आहे.
तुम्ही बघू शकता की आपलं जे चेन स्टिच आहे ती कंप्लीट ऑलमोस्ट होत आलेली आहे. क्रिस क्रॉस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही नेट वर्क करता आहे, कट वर्क करता आहे, पॅच वर्क करता आहे, तर तुम्हाला क्रिस क्रॉस करणं कंपल्सरी आहे. 3D 5D मध्येही तुम्हाला क्रिस क्रॉस करणं गरजेचं आहे. आणि खूप प्रकारचे थ्रेड मैत्रिणींनो वापरले जातात आरी वर्क करताना. जसं तुम्ही माहितीच असेल तुम्हाला, जर तुम्ही आरी वर्क करत आहात तर प्लास्टिकचा थ्रेड यूज केला जातो, सिल्क थ्रेड यूज केला जातो, जरी थ्रेड यूज केला जातो. जरीमध्येही खूप प्रकारचे कलर असतात, वेगवेगळी व्हरायटीज असते. तर जे कट वर्क आणि पॅच वर्क आहे त्याला आपण जरी थ्रेड यूज करतो, कारण त्याची फिनिशिंग ही खूप सुंदर येते. तर मी व्यवस्थितरित्या इकडे सगळ्या पुन्हा जो शेप तुम्ही बघू शकता की आपलं जे मैत्रिणी क्रिस क्रॉस आहे ते कम्प्लीट ऑलमोस्ट झालेलंच आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की क्रिस क्रॉस करून कम्प्लीट झालेलं आहे. आणि आपण शेवटच्या मोमेंटला तर लॉक करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की मी कोणत्याही प्रकारचं लॉक केलं नाहीये. आपण कंटिन्यू चेन स्टिच करत आणि लॉक हे करत आलो आहोत. कंटिन्युअसली क्रिस क्रॉस केलेलं आहे, कोणत्याही प्रकारचा आपण लॉक नाही केला आहे. तर आपण इकडे आता शेवटच्याला लॉक करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी मी लॉक केलेला आहे. लॉकला खाली खेचूनही बघितलंय तर व्यवस्थितरित्या लॉक झालेला आहे. तर आता आपल्याला नेट कशा प्रकारे कट करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता की माझा डबल स्टिच आणि क्रिस क्रॉस व्यवस्थितरित्या हार्ट शेप मध्ये आलेला आहे. तर तुम्हाला कोणताही तुम्ही शेप घेऊ शकता. स्क्वेअर शेप आहे, टेम्पल शेप आहे किंवा राऊंड शेप आहे, त्या प्रकारे तुम्ही कोणतेही शेप घेऊ शकता. तुम्हाला जी डिझाईन आवडते ती तुम्ही क्रिएट करू शकता खालून नेट अटॅच करून. आता नेटला कट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणी काळजीपूर्वक लक्ष द्या. तर आपण खाली हा नेट अटॅच केलेला आहे पूर्णपणे आणि वरती आपला कपडा आहे. तर नेट कपडा कट करताना कधीही आपल्या खालच्या नेटला आपल्याला टच करायचं नाहीये. नेटला जर टच होतोय मैत्रिणी तुमचं, तर ते नेट जर कट झालं तर त्याच्यासाठी काहीच आपल्याकडे ऑप्शन नाहीये. तुम्हाला ती डिझाईन परत क्रिएट करावी लागते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे प्रयत्न करा. तर कट कशा करायचा आहे, तर पहिला आपली जी सुई आहे ती तुम्हाला कपड्या आणि नेटच्या दोघांच्या मध्ये टाकून घ्यायची आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या की आपली जी सुई आहे ती आपल्या नेट मध्ये नाही गेलेली आहे, फक्त कपड्यामध्येच अटकलेली आहे. बघू शकता तर मी सुई टाकून ह्याला कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की मी त्याला व्यवस्थितरित्या कट करून घेतलेला आहे आणि साईडच्या पोर्शन पर्यंत आलेली आहे. आणि आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला क्रिस क्रॉस केलेला जो पार्ट आहे तो व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे. तर आपला कपडा आपल्या बाजूला दिसणार नाहीये. काही जणी काय करतात तर अर्ध्यातच कपडा असा कापून देतात आणि राहिलेला कपडा याला टच होऊन जातो. त्याच्यामुळे काय होतो की हे तुम्ही बघू शकता आता काही जणी काय करतात, कपडा अशा प्रकारे कापतात आणि नंतर मग काय होतं तर हा कपडा आपल्या हातामध्ये राहत नाही कापण्यासाठी. तर तो अशा प्रकारे येतो. त्याला कट करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. तर तुम्ही लक्षात बघा, तुम्ही बघू शकता की किती प्रॉब्लेम होतो आहे कट करताना. तर मैत्रिणी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ते नेट कपडा कट कराल तर व्यवस्थित जे क्रिस क्रॉस केलेला आहे त्याला खेचून घ्या कपड्याला आणि मगच तुम्ही तो जो कपडा आहे व्यवस्थितपणे खेचत आपल्याला जो कपडा आहे तो फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता जे मी क्रिस क्रॉस केलेला आहे, तुम्ही बघू शकता की मी जे क्रिस क्रॉस केलेलं आहे तर तुम्हाला हे डॉट इकडे दिसत असतील. तर खेचल्यावरती तुम्हाला हे डॉट दिसतील. तर हे डॉट्सच आपल्याला कट करायचे आहेत.
तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपलं नेटवर्क कंप्लीट झालेलं आहे. किती सुंदर इथे आपण नेट याला अटॅच केलेलं आहे आणि कोणत्याही साईडने आपलं नेट कट झालेला नाही आहे. तर अशा व्यवस्थित प्रकारेच आपल्याला डबल स्टिच आणि क्रिस क्रॉस केलं तर आपलं नेट तिकडे प्रॉपर पद्धतीने फिक्स राहील. आणि जेव्हा ब्लाऊजवर किंवा बॉडीवरती कोणताही घालणार तेव्हा बघा तुम्ही व्यवस्थित ते फिटिंग पण बसतो. त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता की व्यवस्थितरित्या आलेली आहे. तर प्रयत्न करा की चेन स्टिच आणि क्रिस क्रॉस करायला चुकून पण विसरू नका. आणि नेट कट करताना आपल्याला या सुईच्या माध्यमानेच आपल्याला त्याला वर घेऊन कटरच्या साह्याने आपल्याला व्यवस्थितपणे कापून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. तुमचं नाव क्रिएट करू शकता, तुमचं वर्ड क्रिएट करू शकता किंवा तुमच्या कोणत्या फ्लावरची डिझाईन तुम्हाला बनवायची असेल नेटवरती तर त्यासाठी तुम्ही प्लास्टिकचा थ्रेडचा वापर करू शकता. तर ते प्लास्टिकचा थ्रेड वापरल्यामुळे तो थ्रेड आपल्याला वरती दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप इझी प्रकारे पडतो. ट्रान्सपरंट थ्रेड असल्यामुळे तो थ्रेड वर दिसणार नाही. तर अशा प्रकारे आपला नेटवर्क आज कंप्लीट झालेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेटवरती नाव कशा प्रकारे लिहायचं हे बघणार आहोत प्लास्टिक थ्रेडने. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू सो मच.